शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसगट 5,000 रुपये लवकरच जमा होणार आहेत। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर झालेले आहे व आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे। 4 लिटर पेट्रोलच्या पैशात 1 किलो लसूण मिळणार। प्रति किलो दर 400 रुपये आवक घटली। रोजच्या आमटी भाजीला लागणारा लसूण पुन्हा एकदा मागला असून त्याचे दर प्रति किलो 400 रुपयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत। लसणाचे उत्पादन कमी झाल्यामुळे हा फटका बसत असून ते दर 600 रुपयावर जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। शेतकऱ्यांनो, पीक पाहणी केली नाही मग नुकसान भरपाई विसरा। आधार संलग्न माहितीसाठी वैयक्तिक समिती पत्र देणे आवश्यक। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आणि शासनाकडून जाहीर झालेली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ही पीक पाहणी करणे आवश्यक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ ही पीक पाहणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, पीक विमा द्या। मनोज जरांगे, नवीन योजनेपेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या। येत्या 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही केली, पीक विमा दिला नाही तर सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करून त्यांना वाजवा। नागरिकांना नवीन योजनेच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। सोमवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते। आता शेतकरीही झाला लाडका। 2.72 लाख खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा। नमोचा 4था हप्ता आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ। सोयाबीनचा खर्च वाढला पण दर वाढलाच नाही। हंगाम जवळ आला, उत्पादक शेतकरी संकटात। खर्च वाढला पण दर वाढला नाही। हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री सुरू आहे। चालू हंगाम 2 महिन्यावर आला आहे। यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। कांदा लागवड नसताना 2 लाख हेक्टरचा विमा भरला। 8 जिल्ह्यात बनावट पीक विमा भरणाऱ्यावर कारवाईचे कृषी संचालकांचे आदेश। पीक विम्यात द्राक्षाच्या समावेशासाठी प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात विविध पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे। यामध्ये द्राक्ष पिकाचा देखील समावेश करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे। लाडकी बहीण योजनेनंतर शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे।